अनुभव क्रमांक 1. हे 2 भयानक अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर निर्जा पळसेकर यांनी पाठवले आहेत. घटना आहे 2015 सालची. मी एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये जॉब करते आणि कामानिमित्त माझी पोस्टिंग तेव्हा कन्याकुमारी मधल्या एका छोट्याशा गावात झाली होती. आम्ही 3 मुली होतो, सोबतच राहत होतो. आमच्या कंपनीने राहायला एक छोटेसे आउट हाऊसही दिले होते. खरे तर ते आमच्या कंपनी मालकाचे जुने घर होते. घराच्या मागच्या बाजूला खूप मोकळी जागा होती आणि तिथून काही अंतरावर रेल्वे ट्रॅक्स होते. अशाच एके दिवशी आमच्यातल्या एकीला तिच्या कुटुंबाला भेटायला मुंबईला जावे लागले. त्यामुळे घरी आम्ही दोघीच होतो. ते घर, तिथला परिसर आम्हा दोघींसाठी खूप नवीन होता. त्या रात्री आम्ही जेवण वगैरे आटोपून झोपी गेलो. मध्यरात्र उलटून गेली असावी. मी तसे गाढ झोपेत होते, पण मला कसल्याशा आवाजाने जाग आली. घड्याळात पाहिले तर 2 वाजून गेले होते. आमच्या दारावर धापा पडत होत्या. आमच्यापैकी कोणीही उठले नाही. तसे पुन्हा दारावर धाप पडली. यावेळेस तो आवाज इतका भीषण होता की आम्ही दोघीही घाबरून अंथरुणात उठून बसलो. विचार करू लागलो की अशा अवेळी दारावर कोण आले असेल. आधीच खूप झोपेत होतो आणि त्यात आळस आल्यामुळे आम्ही दुर्लक्ष केले आणि दार उघडायला उठलोच नाही. काही मिनिटं झाले असतील आणि तितक्यात एक अतिशय घोगरा आणि कांठळा बसवणारा आवाज बाहेरून ऐकू आला. यावेळी वाचलात, पण पुढच्या वेळी सोडणार नाही तुम्हाला. तो आवाज इतका भयानक आणि जीवघेणा वाटला की त्या रात्री आम्ही झोपू शकलो नाही. सकाळ झाली तसे आम्ही शेजारी काही घरात जाऊन विचारपूस केली, पण ते म्हणाले की त्यांना असा कोणताही आवाज आला नाही. त्या दिवशी मी माझ्या घरी फोन केला आणि घडलेला सगळा प्रसंग आईला सांगितला. आई म्हणाली की काल अमावस्या होती आणि जर तसे काही त्या भागात असेल तर ते आत्मे अशा वेळी सक्रिय होतात. या घटनेनंतर आम्ही आमच्या कंपनीला दुसरे घर पाहायला सांगितले आणि ते तयारही झाले. आता आम्ही घरी मुंबईत आहोत, पण तो भयानक प्रसंग आजही अगदी जसाच्या तसा लक्षात आहे. तर हा त्यांना आलेला पहिला भयानक अनुभव. दुसरा अनुभवही तितकाच विचित्र आणि अंगावर शहारे येण्यासारखा आहे. माझ्या सासूचे गावाकडे 3 मोठ्या खोल्या असलेले प्रशस्त घर आहे. त्या नेहमी आम्हाला त्या घरात घडलेल्या भुताटकीचे प्रसंग सांगायचे. कधी दारावर ऐकू येणाऱ्या धापा, तर कधी बाहेरून येणारा ओरडण्याचा आवाज, कधी कधी तर घराच्या कौलांवरून कोणीतरी चालत असल्याचे जाणवायचे. पण आजी तिथे राहत असल्यामुळे तिने पूजा वगैरे घालून या सगळ्यांवर नियंत्रण मिळवले होते. पण साधारण 6 वर्षांपूर्वी माझे पती आणि सासूबाई जत्रेसाठी तिथे राहायला गेले होते आणि हा विचित्र प्रकार त्यांच्यासोबत घडला. ते मुंबईहून पहाटेच उठून गावाला जायला निघाले. तिथे पोहोचल्यावर माझे पती खूप थकले होते, त्यामुळे ते एका खोलीत झोपायला गेले. दुपार झाली होती. मध्यान्ह झाल्यामुळे उष्णता जाणवत होती. पहाटे उठल्यामुळे त्यांना अगदी गाढ झोप लागली. पण तितक्यात त्यांना छातीत कसे तरी होऊ लागले आणि अतिशय जड वाटू लागले. असे वाटू लागले की आपल्या छातीवर कोणीतरी बसले आणि तो भार वाढतच जाऊ लागला. हळूहळू त्यांचा श्वास गुदमरू लागला. त्यांनी ओरडायचा प्रयत्न केला, पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. हात हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो भार त्यांच्या हातावरही जाणवू लागला. तितक्यात आईची
म्हणजे माझ्या सासूबाईंची नजर त्यांच्यावर गेली आणि पाहिले की त्यांचे डोळे सताड उघडे आहेत आणि ते बोलायचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना बोलता येत नाहीये. त्यांची ती अवस्था पाहून त्या जोरात ओरडल्या, कारण हा अनुभव त्यांनीही याआधी घेतला होता. त्यांचा आवाज ऐकून आजी बाजूच्या खोलीतून त्या खोलीत आली. येताना ती देवीचा अंगारा घेऊन आली आणि यांच्या संपूर्ण शरीरावर शिंपडला. तसे ते झटकन अंथरुणात उठून बसले. त्यांना हालचाल करता येऊ लागली, बोलताही येऊ लागले. या घटनेनंतर आजीने पुन्हा घरात पूजा घातली आणि नारळ वाहिला. माझे पती आणि सासूबाई इतके घाबरले होते की दुसऱ्याच दिवशी ते घरी मुंबईला परतले. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सचिन यांनी पाठवला आहे. मी 7 वर्षांचा असेन तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही नेहमी 1.5-2 महिन्यांसाठी गावी जायचो. आमच्या गावाला 4ही बाजूने मोठे वाडे आहेत आणि मध्ये गाव वसले आहे. आता गावाबाहेरही बरीच वस्ती झाली आहे, पण त्या काळी फक्त मधल्या भागात वस्ती होती. काही मोजकी घरं होती. आमचे कुटुंब मोठे असल्याने आम्ही एका भल्या मोठ्या वाड्यात राहायचो. त्या वाड्याशेजारी एक मोठा ओढा होता, म्हणजे चालत गेले की काही मिनिटांच्या अंतरावर असेल. माझ्या घराशेजारी बरीच लहान लहान घरे होती आणि तिथली सगळी मुलं आमच्याकडे खेळायला यायची. आम्ही खूप मजा मस्ती करायचो. रोज दिवसभर खेळून उन्हाळक्या करून झाले की संध्याकाळी 6 ते 7 ला घरात असायचो, कारण त्या काळी गावात लाईटचा काही भरोसा नसायचा. त्यामुळे मला घरच्यांनी बजावून ठेवले होते की अंधार पडायच्या आत घरी यायचे. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे आम्ही घरासमोर क्रिकेट खेळत होतो. दुपारची वेळ होती. 2 वाजले असावेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने खूप कडक ऊन पडले होते. खेळत असताना एकाने जोरात फटका मारल्याने बॉल ओढ्याच्या दिशेने गेला. त्यामुळे आमच्यातले 2 जण, राहुल आणि प्रवीण, बॉल आणायला गेले. पण काही वेळात ते धावत आले आणि धापा टाकू लागले. बहुतेक त्यांनी काहीतरी पाहिले होते, कारण त्यांच्या चेहऱ्यावर मला भीती स्पष्ट जाणवत होती. आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीच बोलत नव्हते. त्यांना आम्ही पाणी वगैरे दिले. ते थोडे शांत झाले. तसे आम्ही त्यांना विचारू लागलो की तुम्हा दोघांना एवढं घाबरायला काय झालंय. तसे ते म्हणाले, ओढ्यावर कोणीतरी आहे, तुम्ही चला बघायला. आम्ही जवळपास 15 ते 16 जण होतो. आमच्यातली थोडी मोठी मुलं होती. ती म्हणाली, चला आपण जाऊन बघू काय प्रकार आहे. आम्ही सगळे ओढ्याच्या दिशेने जायला निघालो. ओढ्याच्या वाटेला बरीच झाडी वाढली होती. त्यातून वाट काढत आम्ही जाऊ लागलो. काही मिनिटात आम्ही ओढ्यावर पोहोचलो. ओढ्याच्या आतल्या बाजूला लक्ष गेले. एक बाई केस मोकळे सोडून उभी होती. आम्ही तिच्यापासून बरेच लांब असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. मी तिच्या दिशेने एकटक पाहू लागलो. आश्चर्य म्हणजे ती ज्या भागात उभी होती तिथल्या पाण्याची खोली बरीच होती, पण तरीही ती कमरेपासून वर दिसत होती. एका हाताने तिच्या साडीचा पदर पाण्यावर हळुवारपणे फिरवत होती. समोर नक्की कोण आहे हेच कळत नव्हतं, कारण ओढ्याच्या त्या खोलगट भागात गेल्यावर असं अगदी स्थिर उभं राहणं अशक्य होतं. पण आमच्यातले काही जण म्हणू लागले की समोर कोणी नाहीये, तुम्ही उगाच घाबरवताय आम्हाला. पण मला मात्र ती बाई दिसत होती. काही वेळानंतर मला जाणवले की आमच्यापैकी फक्त 3घांना ती बाई दिसते.
आणि बाकीचे तिला पाहू शकत नाहीयेत. आता मात्र मी खरंच प्रचंड घाबरलो. मी त्यांना सांगू लागलो की आपण जाऊया इथून. तितक्यात तिला आमची चाहूल लागली बहुतेक. तशी ती अगदी जोरात कांठळ्या बसाव्यात असे ओरडली. आता मात्र आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतरली, कारण ज्यांना ती दिसली नव्हती तरीही तिच्या किंचाळण्याचा आवाज मात्र त्यांना ऐकू आला. आम्हा सगळ्यांनी घराकडे धाव ठोकली. मी कसलाही विचार न करता सरळ घरी धावत आलो आणि आम्ही जे काही पाहिले ते सगळे सांगितले. माझ्या घरातले आणि शेजारचे लगेच ओढ्यावर गेले, पण त्यांना तिथे तसे काहीच दिसले नाही. काही दिवसांनी मला कळले की एका अपघातात त्या ओढ्यावर बरीच लोक बुडून मेली होती. तेव्हापासून मध्यान्ह झाल्यावर असे भास होतात. तुम्हाला या 2 अनुभवांपैकी कोणता अनुभव सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.